नमस्कार. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करतोय. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होती आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांकरता मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकार शेतकऱ्यांकरता काय महत्त्वाचे निर्णय घेतं हे बघावं लागेल. राज्यात असलेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 60 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पावसानं हाहाकार माजवला. सर्वाधिक तडाखा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसलेला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेलेली आहेत. घरसंसार उद्ध्वस्त झालेले आहेत. जमीन खरडून निघालेली आहे. पशुधन सुद्धा पाण्याच्या प्रवाहात नष्ट झालंय. त्यामुळे शेतकरी मोठ्याच आर्थिक संकटात सापडलाय. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम जमा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले होते आणि 2 दिवसात या संदर्भातली घोषणा करणार असंही म्हणाले होते. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे शेतकऱ्यांचं आणि सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे.